सीमेची भिंत जड करा. वॉर्डरोब्स आहेत, ट्रॉलीज आहेत, मोठमोठी कपाट आहेत, तर तुम्ही दक्षिण दिशेला जड करा आणि उत्तर दिशेला उतार, हलकी बाजू. यामुळे घरातलं मॅग्नेटिक फील्ड पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होऊन जातं आणि त्याचा प्रभाव तुम्हाला मिळायला सुरुवात होऊन जातो. बरोबर सर, असे अनेक उपाय आहेत ज्याची माहिती आपल्याला तुमच्याकडून घ्यायचीच आहे. आपल्यासाठी एक फोन आलेला आहे जोगेश्वरीवरून. सुनीता आहेत. सुनीता, तुमचा काय प्रश्न आहे? नमस्कार सुनीता. आवाज येतोय तुम्हाला सुनीता? हो, येतोय येतोय. हा, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, सरांना विचारायचं आहे की उत्तर दिशा ही जलतत्वाची आहे असं सर्व म्हणतात, तर त्या ठिकाणी जर पाणी ठेवलं तर काय आपलं पूर्ण पैसे वगैरे काय पाण्यात बुडतात असं ते खरं आहे का? नाही नाही नाही, तिथे पाणी ठेवू शकतो? हो हो, उत्तर दिशेमध्ये प्रत्येक गोष्टींचं उत्तर आहे आणि उत्तर दिशा ही धनाची आहे, कुबेराची दिशा आहे. उत्तर दिशेला एकाशती पदमंडलानुसार आप आणि आपवत्स ही दोन पदं येतात जिथे पाणी ठेवणं अलाउड आहे. त्यामुळे उत्तर दिशेला पाणी तुम्ही नक्की ठेवू शकता. यामध्ये तुम्हाला मी एक साधा सोपा छान उपाय देतो की तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी, धनवृद्धी व्हायला सुरुवात होऊन जाईल. यामध्ये उत्तर दिशा जी आहे त्या उत्तर दिशेमध्ये पाणी कसं ठेवायचं आणि कशामध्ये ठेवायचं आहे, घरगुती उपाय जे आज तुम्हाला मी सांगणार आहे त्यामध्ये तुम्हाला याला आपल्याला घंगाळ असं म्हणतात. हे घंगाळ चंद्राकृती आहे. हे चंद्राकृती घंगाळ उत्तर दिशेमध्ये ठेवा आणि त्याच्यामध्ये भरपूर पाणी भरून ठेवा. दररोज काय करायचंय, उत्तर ईशान्य, फक्त डायरेक्ट ईशान्य दिशा नको, कारण ईशान्य दिशेच्या एका कोपऱ्यामध्ये शिखी हे तत्व आहे, म्हणजे ते अग्नी तत्वाच्या संदर्भात आहे. म्हणून थोडीशी ईशान्य दिशेमध्ये 1-2 फूट जागा सोडा, त्यामध्ये हे घंगाळ ठेवा. तांब्याचं आहे. तांब्याचं घेणं अतिशय उत्तम आहे, कारण हे ऊर्जेचं प्रवाही धातू आहे. यामध्ये पाणी ठेवायचं. यामध्ये दररोज 1 चमचा कच्चं दूध घालायचं. दूध तापवायच्या आधी 1 चमचा यामध्ये टाका आणि ते पाण्यामध्ये एक पांढरं फूल सोडा आणि उत्तर दिशेला हे तुम्ही ईशान्य पात्र म्हणून ठेवा. दररोज काय करायचंय, पाणी झाडाला घालायचंय. पुन्हा सकाळी स्वच्छ नवीन पाणी, 1 चमचा दूध आणि पांढरं फूल असं तुम्ही उत्तर दिशेला हे घंगाळ तुम्ही ठेवू शकता. याचा आकार चंद्राकृती आहे आणि उत्तर दिशेला चंद्रनाडीचा प्रवाह हा आपण अतिशय सुयोग्य रीतीने राखू शकतो. म्हणून पाणी ठेवा, पण अशा पद्धतीने ठेवलं तर इफेक्ट छान होऊन जाईल. आणि यांचा असे प्रश्न अनेक येतात की उत्तरेला पाणी ठेवलं तर पैसे पाण्यात जातात का? नाही. पाणी, पैसा, प्रसिद्धी, पाणी तुम्हाला या गोष्टी देतं. सिरीज मधलंच आहे. पैसा, पाणी, प्रसिद्धी. त्यामुळे तुमचा पैसा वाढेल. आणि पाणी कसं गतिमान आहे. वायव्य दिशेला पैसा ठेवू नये, कारण वायव्यला वायू तत्व आहे. तिजोरी आली तर पैसे बाहेर जातात. घरातला करता पुरुष पण तिथे झोपू नये. त्यांचा प्रश्न बरोबर आहे, पण उत्तरेची पश्चिम ही वायव्य तिथे पैसा ठेवू नये. लक्षात आलंय तुम्हाला की उत्तर दिशेला आपल्याला जलतत्वाला तिथे जास्तीत जास्त वाढवायचंय. म्हणजे मग काय होणार की आपल्याला फायनान्शियल पोझिशन स्ट्रॉंग होऊन जाईल आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे उत्तर दिशा द्यायला चालू करेल. बरोबर सर, आता जसं आपल्याला त्या ताईंनी प्रश्न विचारला, सुनीता ज्यांचा फोन आला होता, की उत्तर दिशेला जर आपण पाणी ठेवलं तर पैसा पाण्यात वाहून जातो का? म्हणजे हे कुठेतरी एक वास्तुविषयीच्या थोड्याशा मिसकन्सेप्शन्स अनेक लोकांच्या डोक्यात आहेत. त्याच्याविषयी सर तुम्ही काय सांगाल? म्हणजे कुठेतरी नवीन वर्ष आहे तर थोडंसं कसं आपण सामान्य लोकांना जागरूक करू शकतो? हो, ऍक्च्युली ह्या गोष्टी खरं तर असे प्रश्न येणं खूप चांगलं आहे. म्हणजे अज्ञान दूर होतं. यामध्ये काय होतंय की यात आपली चूक नाहीये किंवा आपल्या आई वडिलांची चूक नाहीये, कारण याला वास्तुशास्त्र किंवा ह्या गोष्टी आपल्या शाळेत शिकवलेल्या नाहीत आणि अजूनही शिकवल्या जात नाहीत. पण आर्किटेक्ट काही कॉलेज आहेत तिथे मी ॲज अ लेक्चर म्हणून जातो. तिथे फेंगशुई आणि वास्तूचे मूळ नियम सध्या शिकवायला सुरुवात झालेले आहे. कारण इंटिरियर आर्किटेक्ट यांना आज प्रत्येक क्लायंट सांगतो की आम्हाला वास्तूनुसार घर पाहिजे. त्यामुळे वास्तूचे मूळ नियम हे अनेक कॉलेजमध्ये आता शिकवायला सुरुवात झालेले आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. याचा अवेअरनेस वाढतोय. आता यामध्ये अज्ञान असंही आहे की मग उत्तर दिशेला जेव्हा वॉटरफॉल लावला जातो, वाहता धबधबा, तो त्याचं पाणी दरवाजाकडे जाऊ देऊ नये म्हणजे तुमचे पैसे बाहेर जातात, असं काही नाही.
त्या ठिकाणची तत्व बॅलन्स होणं महत्त्वाचं आहे. उत्तरेला जलतत्वाचं अधिष्ठान आहे. आप आणि आपवत्स ही 2 पद आहेत. त्या ठिकाणी जलतत्व येणं म्हणजे आपल्याला अतिशय प्रभावशाली इफेक्ट मिळतं त्या गोष्टींचा. बरं. तुम्ही दिशांचं संतुलन वाढवा, तुमच्या आयुष्याचं संतुलन वाढेल. साधं सोपं गणित काय येतंय? उत्तरेला पाणी, दक्षिणेला अग्नी. ह्या जर गोष्टी अपोजिट झाल्या तर काय होणार की जिथे आपल्या कानात पाणी गेलं, नाकात पाणी झालं की आपल्याला त्रास होतो. आपण तोंडात पाणी घेतल्यानंतर ना आपल्याला त्रास होत नाही. म्हणजे त्या ठिकाणी ते तत्व आलं की ते मित्र तत्व एकत्र झालं की आपल्या घरामध्ये वृद्धी वाढायला सुरुवात होऊन जाते, प्रगती होते. आणि अधोगती कुठे होते? जिथे विरुद्ध तत्व एकत्र येतात. मित्र तत्वांना सांभाळा, आयुष्य अतिशय छान होऊन जाईल. बरं. वास्तुदोष आणि त्याच्यावरचे साधे उपाय या विषयावर आपण अजून चर्चा करणारच आहोत, पण इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र कॉल. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत वास्तू स्पेशलिस्ट मकरंद सरदेशमुख. सर, मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारावा असं वाटतो की अनेक वेळेला आपण रिसेलमधले घरं घेतो. मग त्यावेळेला आपल्याला असं सांगितलं जातं, म्हणजे ज्या मालकाकडून किंवा ज्या ब्रोकरकडून आपण जे घर घेतो तेव्हा ते सांगतात की इथे वास्तुशांत केली आहे, त्यामुळे नाही केली तरी चालेल, वास्तूच्या दृष्टीने खूपच चांगलं घर आहे. पण वास्तुशांत करणं गरजेचं असतं का मग अशा वेळेला? खूप छान प्रश्न आहे आणि सगळ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे हा. ॲक्च्युली काय होतं की रिसेलचं घर घेतल्यानंतर ना आपल्याला हा प्रश्न पडतो की तिथे वास्तुशांत केली आहे का, करावी लागेल का. तर एकदा केलेली आहे की मग पुन्हा करावी का, हे प्रश्न प्रत्येक ठिकाणी विचारले जातात. हा प्रश्न कोणी कोणाला विचारायची गरजच नाहीये. तुम्ही रिसेलचं घर घेताय, घेतल्यानंतर ना जुना रंग काढून नवीन देताय. बरोबर. तिथे जर खिडक्या दरवाजे तुटले असेल तर नवीन घालताय तुम्ही. तिथली फरशी तुटली, नवीन करता, म्हणजे ऑल रिन्युवेशन कम्प्लीट तुम्ही करताय म्हणल्यानंतर ना तुम्हाला तुमची वास्तुशांत करणं महत्त्वाचं आहे. कारण वास्तुशांतीचा मूळ गाभा असा आहे, तत्व असं आहे की घर बांधताना त्या वास्तूला धक्का लागला असेल, तिथले जीव जे काय आहेत त्यांचा तिथे काही अंत झाला असेल बांधकाम करताना, तर तिथे क्षमा याचनासाठी हा वास्तुशांत विधी आहे. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी येते की वास्तुशांत कशासाठी? वास्तुपुरुषाच्या स्थापनेसाठी. वास्तुपुरुष हा जो आहे तो आधीच्या यजमानांनी, म्हणजे आधीच्या मालकांनी तिथे स्थापन केलेला आहे. बरं, तो तिथे आहे, पण लक्षात घ्या प्रत्येक पूजा करताना यात संकल्प बोलला जातो. मग आधीच्या मालकांनी संकल्प काय केलेला आहे, तो संकल्प त्यांनी त्यांच्या अपेक्षेनुसार केलाय. तुमचा संकल्प बाजूला राहतो ना जर वास्तुशांत नाही केली तर. म्हणून काय करावं की रिसेलचं जरी घर घेतलं, सेकंड हँड हाऊस जरी घेतलं, तरी जसं परफेक्ट रिन्युएशन करताय तसंच तुम्ही वास्तुशांत तुमच्या पद्धतीने करून वास्तुपुरुष घराच्या आग्नेयाला स्थापन करा. हा दुसरा प्रश्न आहे. काय होतं तिथे दिशा चुकली जाते, ईशान्य, पूर्व, आग्नेय लक्षात न घेता जिथे सोयीस्कर तसं त्या ठिकाणी वास्तुपुरुष स्थापन केला जातो. वास्तुपुरुषाची जागा पूर्व आणि दक्षिण दिशा जिथे मिळते त्या घराच्या आग्नेय दिशेमध्ये वास्तुपुरुष स्थापन करावा. आणि तुमचा वास्तुपुरुष आणि तुमच्या संकल्पासहित वास्तुशांत करून घ्या, म्हणजे घर लाभायला सुरुवात होऊन जातं. आणि आपण निर्धास्त होतो त्या वास्तुपुरुषाला आपण तिथे स्थापन केल्यानंतर अदृश्य वाईट शक्तींपासून घर प्रोटेक्ट करण्याचं काम तो वास्तुपुरुष करतो. म्हणून ही गोष्ट महत्त्वाची. आणि संकल्पाशिवाय फलप्राप्ती नाही. त्यामुळे डोक्यातनं हे काढून टाका की आधीच्या मालकांनी केली, मग आम्हाला काय करायची काय गरज आहे. सध्या काय कंडिशन आहे की वास्तुशांत, भूमिपूजन, वैदिक गोष्टी यांच्यावरती खर्च करायचं म्हणलं की आठ्या पडतात. नको. पण इंटेरियरसाठी 15 लाखाचं बजेट, 50 लाखाचं बजेट ह्या गोष्टी आहेत. मूळ विसरू नकात. आपलं जी संस्कृती आहे, आपल्या धर्मात सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींना वैदिक सायन्स आहे. प्रत्येक गोष्टीचा मूळाधार आहे. त्यामुळे योग्य गोष्टी परफेक्टली करा आणि कुठेही मागे पुढे राहू नका. मग नंतर कोणीतरी सांगतं काय वास्तुशांत झालं नाही तुमची,
अरे मग पुन्हा पुन्हा करा असं नको, पहिल्यापासून परफेक्टली करा. बरोबर. म्हणजे अगदी साधे उपाय आहेत जे आपण खरं तर करणं गरजेचं आहे. आपल्यासाठी सोलापूरहून फोन आलेला आहे राजश्रीचा. राजश्री, तुमचा काय प्रश्न आहे? राजश्री, तुम्हाला आवाज येतोय? हो येतो. हा नमस्कार, तुमचा प्रश्न. हो नमस्कार. हं. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सरांना आणि तुम्हाला. हो थँक्यू. तुम्हालाही खूप हार्दिक शुभेच्छा. हो सर, आम्ही जागा घेणार आहे, बोला. प्लॉट घेणार आहे आणि ते दक्षिण आणि उत्तर आहे. हां, रस्ता दक्षिणेला आहे का उत्तरेला आहे? उत्तरेला आहे रस्ता. बरं, उत्तरेला रस्ता आहे, प्लॉट छान आहे तुमचा. पुढे बोला. आणि अजून एक प्लॉट बघितले, म्हणजे दोन प्लॉट बघितले आणि एक आहे पूर्व पश्चिम. पूर्व आणि का एक पश्चिम? पूर्व का पश्चिम? आता आपण मध्यमवर्गीय नाही, आपण उच्चवर्गीय आहोत. बोला. नाही, एक आहे पूर्वेनं म्हणजे रस्ता आहे हम्म. आणि एक आहे उत्तरेनं रस्ता आहे. बरं, तुमचा प्रश्न काय? दोन्ही प्लॉट छान आहेत, बोला. हा, मग नेमकं म्हणजे आम्हाला कोणतं घ्यायचं म्हणजे? दोन्हीही प्लॉट तुमचे चांगले आहेत. तुम्ही उत्तरेला रस्ता आणि पूर्वेला रस्ता असे दोन्हीही प्लॉट तुमचे चांगले आहेत, पण बांधकाम करताना वास्तुतज्ञाच्या सल्ल्याने करा. त्यामुळे काय होणार आहे की तुमचं बांधकाम चुकणार नाही. तुम्ही मूळ चूक केलेली नाहीये की प्लॉट चुकीचा घेतलेला आहे. तुम्ही प्लॉट उत्तर आणि पूर्व दिशेचा रस्ता असलेला घेतलाय, म्हणजे वास्तुतज्ञाचं महत्वाचं काम सोपं झालं. बरं. दक्षिणमुखी प्लॉटमध्ये देखील वास्तुनुसार योग्य बांधकाम करता येतं, पण त्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात. खूप बऱ्याचशा गोष्टींचं संतुलन केल्यानंतर ती वास्तू लाभते. उत्तर आणि पूर्वेचा रस्ता असलेला प्लॉट घेतलाय, खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही वास्तू कन्सल्टन्सीसाठी माझ्या ऑफिसला नाव नोंदवा. त्यावरचं जे बांधकाम आहे ते संपूर्ण वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बंगल्याचं ड्रॉइंग मी तुम्हाला देणार आहे. वास्तू व्हिजिटसाठी नाव नोंदवा तुम्ही. पहिल्यांदा प्लॉट मला बघावा लागेल, प्लॉटमध्ये कशा दिशा आहेत, कसा आकार आहे, भूमी संतुलन क्रिया पहिल्यांदा करावी लागते. कारण प्लॉट घेतला, बांधकाम चालू केलं, JCB लावला, सुरू केलं नाही, याला पहिल्यांदा भूमी संतुलन प्रक्रिया करावी लागते. त्यामध्ये त्या जागेची अनुकूलता नसेल तर तुमच्या बांधकामाला वेळ लागतो. अच्छा. नाही तर काय होतं की गेलं की तिथे एक्सवेशन करून खड्डा खणून काम चालू केलं जातं, तात्पुरतं भूमिपूजन. तसं नाहीये. पहिल्यांदा जागा स्वच्छ करणे, जागा अनुकूल करणे, त्या भूमीशी तुमच्या मालक आणि ती भूमी या दोघांचं संतुलन जेव्हा होतं तेव्हा त्याचं काम सुरू होऊन जातं. त्यामुळे त्यांनी वास्तू कन्सल्टन्सीसाठी नाव नोंदवावं. बंगल्याचा पण परफेक्टली डिझाईन करूयात. बरोबर. सर, जसं आपण मगाशी रिसेलच्या घराविषयी बोलत होतो की वास्तुपूजा किंवा त्या विधी करणं खरं तर गरजेचं आहे, तसंच जेव्हा भाड्याचं आपण घर घेतो, म्हणजे फक्त असं नाही की लग्न झालेलं जोडपं जेव्हा भाड्याचं घर घेतं, पण काही जण PG म्हणून राहतात, काही बॅचलर्स मुलं राहतात किंवा मुली राहतात. मग अशा वेळेला वास्तुशांत करायला हवी का? नाही, भाड्याच्या घरामध्ये आपण काही करू शकत नाही, कारण आपण काही दिवसांपुरती तात्पुरती कार भाड्याने घेतली आहे, या पद्धतीने घर आहे. त्यामुळे तिथे तुम्ही काही करू शकत नाही. पूजा अर्चा जनरल सत्यनारायण परमनंट कुठल्या गोष्टी करत नाही, कारण मालक वेगळा आहे. मग तुम्ही 1-2 वर्ष राहणार असाल तर तुम्ही काय करा की त्या भाड्याच्या घरामध्ये, रेंटेड हाऊसमध्ये देखील वास्तूनुसार सगळ्या गोष्टी करा. जिथे नैऋत्य येते तिथे तुम्ही झोपायला चालू करा. ईशान्य देवघर घ्या. पुन्हा उत्तर रिकामी आणि दक्षिण प्रचंड जड. बेसिक घराला उमरा असणं खूप महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी करून तुम्ही राहायला जा. तिथे सत्यनारायण करू शकता, की ज्याला परमनंट अशा कुठल्या गोष्टी नाहीत अशा पूजा नक्की करू शकता. त्याचा फायदा भरपूर होतो. उमरा घराला असणं खूप महत्वाचं आहे, कारण तुमच्या घराची सीमा रेषा तयार करण्याचं काम तो उमरा करतो. अनेक वेळेला पाहिलं जातं की उमरा नसतो आणि चौकट बसवली असं सांगतात. चौकट नाही, त्रिकट आहे. चौथा भागच नसतो तिथे. त्यामुळे चौथा भाग हा उमरा आहे. घराला भक्कम लाकडी उमरा बसवा. उमरा असा हवा आहे की नुसता तोंडाला पानं पुसल्याप्रमाणे नको, येता जाता पायाला लागला पाहिजे. पाहता क्षणी तो उमरा आहे असं जाणवलं पाहिजे. उमरा का बसवायचा आहे तर आपण साधं सोपं उदाहरण बघू. शेतात तुम्ही राहताय आणि शेतामध्ये शेतात घर आहे आणि दरवाजाच्या फटीला उमरा नाहीये, तर काय होणार आहे? साप, विंचू, मुंगी हे सगळे आत येणार आहेत. उमरा असेल तर काय होणार? दरवाजाची फट कायमस्वरूपी बंद होणार आहे. म्हणजे काय? दृश्य परिणाम साप, विंचू आत
आत येणं बंद झालं, अदृश्य परिणाम काय तर अदृश्य शक्तींपासून रक्षण करणारा देखील उमरा आहे. ज्या घराला उमरा नाही त्या घरामध्ये मेजर प्रॉब्लेम्स मी स्वतः लिहिलेले आहेत. हे सगळं नोंद मी ठेवलेली या सगळ्या गोष्टींची, की उमरा लावल्यावर काय झालं आणि उमरा नसताना काय होतं. अच्छा. कारण बांध नसेल तर पाणी वाहून जातं. हे साधं सोपं टेक्निक आहे. बांध घाला, पाणी तुमचं स्टोर्ड राहणार. म्हणजे आतलं संचित जर तुमच्या घराचं जपायचं असेल तर घराला उत्तम उमरा हवा आहे, लाकडी उमरा बसवा. मग टॉयलेट बाथरूमला तुम्ही उमरा कडाप्याचा वगैरे चालेल, पण मूळ जे महाद्वार आहे ते महाद्वार अतिशय उत्तम, आकर्षक आणि पाहता क्षणी आपल्याला ते छान वाटलं पाहिजे असं उमऱ्यासहित आपल्याला दरवाजा हवा आहे. म्हणजे एकदम सक्षम असा आपल्याला उमरा तयार करायचा आहे. नक्कीच. बरोबर. सर, बाजारामध्ये आजकाल अशा अनेक म्हणजे वास्तूशी निगडीत गोष्टी मिळतात की तुम्ही घरात हे ठेवा, म्हणजे बांबू ट्री आलं किंवा छोटेसे कासवाले जे आपण पाण्यात ठेवतो किंवा क्रिस्टल्स आले. पण इतक्या गोष्टी आजकाल उपलब्ध झाल्यात मार्केटमध्ये की सामान्य माणूस खरं तर कन्फ्यूज होऊन जातो की मग अशा वेळेला कोणत्या वस्तू घरी आणायच्या आणि सर कोणत्या नाही. आजच्या कार्यक्रमाचा तोच बेस आहे आपल्याला, की मी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपण जगात पाहत असतो पण करायचं काय माहित नाही. इतकं छान आयुष्यामध्ये आजूबाजूला गोष्टी आहेत. छोटासा बांबू ट्री आहे. हा बांबू ट्री जो आहे तो याला लकी ट्री म्हणतात. जवळपास हा एक 20 वर्षापूर्वी भारतात आला आणि हा आपल्याला गिफ्ट हाऊसमध्ये दिसायला लागला. हा तुमच्या घरामध्ये ठेवा, तुम्हाला सुख समृद्धीदायक आयुष्य देण्यासाठी हा खारीचा वाटा देईल. हा ठेवल्याने काय होतं तर बांबू ही अशी वनस्पती आहे की बांबू हा कुठल्याही आपत्तीमध्ये उखडून पडत नाही. म्हणजे तो स्टेबल राहतो. नारळाचं झाड आणि बांबूचं झाड पूर आला तरीही जमिनीला त्याची मुळं घट्ट असतात. मग बांबू ट्री ज्या घरामध्ये येतो तो काय करतो, त्या घरातल्या सर्व लोकांचं धैर्य आणि त्यांचा संयम कायम ठेवतो. ज्या घरामध्ये बांबू ट्री आहे त्या घरातली लोकांची प्रगती व्हायला का सुरुवात होते, कारण हा निगेटिव्ह पॉवर ॲब्झॉर्ब करतो. हा जो बांबू ट्री आहे, अनेक घरामध्ये यातले एक एक हे जे पेर आहेत ते काळे पडतात. याचं कारण लोकांना वाटतं काय बांबू ट्री टिकत नाही. तुमच्या घरातला जर बांबू ट्री जळून जात असेल तर इज अ गुड लक, इज अ गुड साईन. हे खूप चांगले संकेत आहेत. लोकांना वाटतं अरे हा काय टिकत नाहीत, आणतच नाही. तुळशीचं सुद्धा तसंच, टिकत नाही म्हणून लावत नाही. ती टिकत नाही म्हणजे तुमच्या घरात निगेटिव्ह पॉवर आहे. ती निगेटिव्ह पॉवर काढून टाकण्याचं काम अंशतः बांबू ट्री ठेवतो. बांबू ट्री आता तुम्ही कुठे ठेवायचा आहे, एक तुमच्या हॉलमध्ये आणि तुमच्या घराच्या किचनमध्ये